हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तुम्ही कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. आणि आज आहे गुरुवारचा दिवस. आणि गुरुवारचा दिवस म्हणलं की आपल्याला स्वामींची भक्ती करायची असते. तर आज मी स्वामींचा अभिषेक करून घेणार आहे. तर अभिषेकासाठी मी फक्त आज दुधाने अभिषेक करणार आहे स्वामींचा. आणि अभिषेक हे गुरुवारी तर करायलाच पाहिजे, कारण आपण रोज तर काही करत नाही, पण आठवड्यातून एक दिवस गुरुवारी करू शकतो. तर असं देवघर आहे माझं. देवघराविषयी डिटेल व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. आणि आता देवांना मी अष्टगंध लावून घेते. पुरुष देवतांना, स्त्री देवतांना हळदी कुंकू लावून घेणार आहे. फूल, धूप, दीप याने मी आपण पूजा करतो. आणि गुरुवारची पूजा म्हणलं की असं छान पूजा केली की देव खूप छान जातो. आणि या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची असते, त्यांनाही अभिषेक घालायचा असतं. आज मी फक्त स्वामींनाच अभिषेक घातला. आणि याच्यावर मी जप करते, कारण आता सध्याला तर माझ्याकडे जपमाळ नाही. ही जपमाळ मी जेव्हा बैठकीत जात होते, रामदास स्वामींची जी बैठक असते त्याच्यामध्ये मी जायचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ही जपमाळ द्यायचे. तर ती जपमाळ आहे आणि त्याच्यावरच मी पहिल्यापासून जप करते. त्यामुळं मग आता काही मी घेतली नाही जपमाळ, त्याच्यावरच माझा सध्याला तर जप चालू आहे. तर आता ही फुलं वाहून घेते. फुलं काही बाजारातून आणले नाहीत, घरातच छान फ्रेश फुलं होते, त्यामुळं बाजारात जाणंही झालं नाही. त्यामुळं मग घरातीलच फुलं वाहिले मी आज. आणि हे फुलं छान दिसतात, पण थोड्या वेळाने ते सुकून जातात. त्यामुळं मग असं वाटतं की बाहेरून आणले ते फुलं जरा थोड्या वेळ जास्त राहतात, म्हणजे संध्याकाळपर्यंत राहतात. आणि तसंही ऊन आहे खूप, त्यामुळं खूप लवकर फुलं सुकून जातात. तर अशी पूजा केली आहे. आणि लाल कलरवर असं व्हाईट फुलं इतके छान दिसतात आणि खरंच खूप पाहायला चांगलं वाटतं. त्यानंतर मी खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला आहे. एक फळही ठेवला आहे, आंबा ठेवला आहे, कारण आता आंब्याचं सीझन आहे, त्यामुळं फळं आपल्या घरामध्ये आंबे असतातच, त्यामुळं आंबाही मी ठेवला आहे. आणि दिवा लावून घेतला आहे. आता मला आरती करून घ्यायची आहे. आणि गुरुवार म्हणलं की मी आवर्जून आरती करते. तर इथे मी छोटीशी रांगोळी काढत आहे. तर रांगोळी काढताना आहे ना, मी असे ज्या त्या वारांच्या ज्या रांगोळ्या असतात त्याचे साचे मी आणले आहेत. वारांची रांगोळी काढलेली छान असते, त्यामुळं मग मी असे साचे आणून साच्याचीच रांगोळी, आज गुरुवार आहे तर गुरुवारची रांगोळी, असे साचे बाजारात खूप प्रमाणात मिळतात आणि छानही दिसतात. जास्त देवघरासमोर मी मोठी रांगोळी काढत नाही, तर पाऊलही काढले आहे. थोडंसं रंग भरल्यावर अशी छान रांगोळी दिसते आणि बघायलाही खूप छान वाटतं. घरामध्ये जास्त नाही रांगोळी मोठी काढत, कारण श्री पुसून टाकतो. येथे मी आरती करत आहे. स्वामींची आरती करून घ्यायची, कारण गुरुवारी तर आरती केली तर चांगलं वाटतं. तेवढंच आपल्याला सकाळीच मी आरती करते, संध्याकाळी करत नाही. नंतर घंटानाद आपल्याला करायचा असतो. तर आरती ही झाली आहे आणि आता नाश्त्याची तयारी चालू आहे. तर आता मी आज इडली, एका बॅटरपासून 4 पदार्थ कसे बनवायचे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत, कारण सगळ्यांच्या आवडी खूप वेगवेगळ्या असतात, त्यामुळं मग एकच पदार्थ करून चलत नाही. तर आता हे रात्रीच मी घातलं होतं. तर 6 तास आपल्याला 4 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि ते मी 6 तास भिजवली रात्री. नंतर मी आता ही बारीक करायला घेतली आहे. तर छान बॅटर आपल्याला बारीक करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मेथी दाणे टाकायचे, त्यामुळं चव छान लागते आणि लवकर आमतं, व्यवस्थित आमतं. तर आता हे मी रात्रभर असंच ठेवलं बारीक करून. तर पातेल्यात किती फुललं आहे आणि छान बॅटर झाला आहे. छानपैकी आंबलं आहे, छान वासही येत होता आंबल्यासारखा आणि खूप छान झाला आहे. उन्हाळा म्हटलं की बॅटर चांगलं होतं, हिवाळ्यात जरा प्रॉब्लेम येतो बॅटरचा. उन्हाळ्यात तर आता जेवढं थोडंसं बनवायचं होतं तेवढं मी काढलं आणि बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवलं. आमच्यात इडली, डोसा खूप आवडीनं खातात, त्यामुळं मग मी थोडंसं जास्तीचं बनवलं. आणि मला शाळेतही द्यायचं होतं. शाळेत द्यायचं म्हटलं की जरा जास्तीचं बनवावं लागतं. तर इथं मी सांबर आणि चटणी बनवून घेत आहे. सांबर खूप आवडीनं खातात आणि खोबऱ्याची, ओल्या नारळाची चटणी तर आवडतेच आपल्याला. इडली, डोसा, आप्पे असले की आपल्याला ह्या 2 गोष्टी तर लागताच. बटाट्याची भाजी काही मी आज बनवणार नाही. आणि खोबऱ्याची चटणी कशी बनवायची मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला दाखवणार नाही. आणि तेच दाखवायचं म्हणलं की बोर होऊन जाईल तुम्हालाही. तर इथं सांबर बनवते.
आज खूप भाज्या नव्हत्या, थोड्याच भाज्या होत्या, तर मी तेवढ्याच भाज्यामध्ये सांबर बनवले. आणि सांबर जास्त असं तिखट नाही बनवलं, कारण मुलं खायची होते. त्यामुळं मुलांना सांबर बरोबर इडली आवडते, आप्पे आवडतात. चटणी बरोबर ते एवढं खात नाहीत. त्यामुळं मग सांबर बनवताना मला थोडंसं तिखट कमीच टाकावं लागतं. आणि इडली मी शनिवारीच बनवते, शुक्रवारी भिजू घालून. पण आज मी बनवणार आहे, कारण आता सुट्ट्या लागल्या आहेत मुलांना. शाळेमध्ये बी सरांना जरा तो उशिरा जायचं असतं, त्यामुळं मग नाश्ताही लवकर होतो असा बनवला तर. त्यामुळं मग मी, आणि मुलंही खूप आवडीनं खातात घरीही, त्यामुळं मग मी आज गुरुवार होता तर आधीच बनवून घेतलं. तर आता हे बॅटर आहे, त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर, मीठ आणि थोडीशी हळद टाकली, कारण मी आप्पे बनवणार आहे. तर आप्प्याचा कलर आहे ना, थोडीशी हळद, साखर आणि थोडंसं मीठ टाकल्यावर दिसायलाही छान दिसतं आणि टेस्टलाही खूप छान लागतं साखर असल्यामुळे. आणि हे बॅटर थोडंसं आपलं आंबूस असतंच ना, थोडंफार आपण फर्मेंट केल्यामुळे थोडंसं असतंच, त्यामुळं मग ते एकदम छान बॅटर लागतं. चवीला खूप छान आप्पे लागतात. तर आता मी आप्पे करून घेणार आहे. एकीकडे मी सांबर ठेवला आहे उकळायला आणि माझी खोबऱ्याची चटणी करून झाली आहे. तर असे आप्पे इतके छान लागतात. आणि आमच्या घरामध्ये अगोदर इडली खूप आवडीनं खायचे, पण आता आप्पे खूप आवडीनं खातात आणि याला खूप वेळ लागत नाही. आता हे छोटंच माझं आप्प्याचं भांड आहे, कारण अगोदर आप्पे कसे करायचे हेच मला पहिल्यांदा नव्हते माहिती. पुण्यात आल्यानंतर मला माहीत झालं. आणि मग एवढं मोठं भांडं घेऊन काय करायचं, म्हणून मग मी पहिल्यांदा ट्राय करण्यासाठी छोटं भांडं घेतलं. पण इतकं छान भांडं आहे, त्याच्यात चिटकत नाही, काय नाही, आणि नॉनस्टिक वेअरचं आहे. तरी पण खूप छान आहे. खूप दिवस झालं मी वापरते. आता मोठं घ्यायचं आहे, पण आता हे चालू आहे, त्यामुळं मला असं इच्छाच होत नाही दुसरं भांडं घ्यायचं, कारण मग दुसरं भांडं घेतलं तर मग याचा उपयोग काहीच नाही. तर आप्पे माझे बनवून झाले एक बॅच. तर मी मोठ्या मुलाला बोलवते आप्पे द्यायला. तर असं केचप तर दिल्याशिवाय आपल्याला पर्यायच नसतो, त्यामुळं केचप थोडंफार तरी द्यावंच लागतं. चटणी दिली तरी, सांबर दिलं तरी मग ते आवडीनं खातात थोडंसं केचप दिल्यानंतर. आणि आता श्रीसाठीही मी काढते आहे. आणि ह्या दोघांचं झाल्यानंतर मग आम्ही नाश्ता करू. आणि आता मी इडलीही बनवणार आहे. कशी इडली बनवते, एकाच बॅटरपासून 4 पदार्थ मी कशी बनवते तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता इथं आप्पे बनवून झाले आहेत आणि छान लुसलुशीत झाले आहेत. तुम्हाला मी दाखवते किती मस्त सॉफ्ट झाले आहेत आणि एकदम छान जाळी. याच्यामध्ये मी काही सोडा टाकला नाही ना, काही टाकलं नाही. लहान मुलं आहेत त्यामुळे मी सोडा नाही कमी वापरते जरा. आता मी इडली बनवायला घेतलं. इडलीमध्ये मी दुसरं काहीच नाही टाकत, फक्त मीठ टाकते. आणि जे आपण बॅटर काढून ठेवलं आहे ते आपण एका डब्यामध्ये काढून ठेवलं आणि थोडंसं जेवढं आपल्याला यूज करायचं तरी 2-3 दिवस हे बॅटर जातं आणि आवडीनं खातात मुलंही. त्यामुळं मग आज असं बनवलं तरी चालतं. आणि तुम्ही आप्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलं तर तेही खूप छान लागतं. तर आता मी नंतर कांदा टोमॅटो टाकून करणार आहे. थोडंसं मटार, हळद आणि तिखट टाकायचं, पण मसाला आप्पे पण खूप छान लागतात. आता इथे इडलीही बनवून घेणार आहे. अगोदर आम्ही इडली खूप आवडीनं खायचो, पण जेव्हापासून आता आप्पे बनवते तर आप्पेच इतकं आवडीनं खातो, तर इडली बनवायचं जरा कमीच झालं आहे. तरी पण आज सर म्हणले की आज इडली पण बनव, म्हणून मग इडली बनवण्याचा बेत केलाय मी. तर या इडली पात्रामध्ये, आता हे माझं ॲल्युमिनियमचंच इडली पात्र आहे. तर आता हे लग्नातच दिलेलं आहे. आता मला दुसरं घ्यायचं म्हटलं की हे असंच जाईल, त्यामुळं मग मी सध्याला तर यूज करते. बघू, मी भविष्यात स्टीलचं घ्यायचा विचार आहे. किचन मला जर्मन फ्री करायचं आहे, तर बघू भविष्यामध्ये मी स्टीलचंच घेईल. तर आता ह्या इथे 5 प्लेट आहेत, तर 20 इडल्या आरामात होतात. आणि 20 इडल्या आम्हाला भरपूर होतात, त्यामुळं मग एक पात्र लावलं की बास होतं. आणि आता इथं मी डोसा करत आहे आणि डोशातही मी थोडीशी हळद टाकली आहे, साखर टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे, कारण आम्हाला डोसे ही थोडीशी कलरमध्ये आवडतात. त्यामुळं मी थोडंसं हळद टाकते, त्यामुळे छान वाटतं खायला. आणि याचेच तुम्ही स्पंज डोसाही बनवू शकता आणि आपला साधा डोसाही बनवू शकता. आता मी बटाट्याची भाजी काही बनवली नाहीये, फक्त डोसे सांबार बरोबर आणि चटणी बरोबरच आम्ही खाणार आहेत.
तर कारण आमच्या घरात बटाट्याची भाजी जरा कमी आवडली जाते, त्यामुळं मी शक्यतो कमी बनवते पण कमी प्रमाणात बनवते, सारखं सारखं बनवणं होत नाही. तर आता किती छान बनला आहे. आणि हा लोखंडाचा तवा आहे आणि हे मी घरी सिझनिंग केला आहे, तर इतकं छान याच्यात हे बनतं. खूप जाड नाहीये, पातळ आहे, तरी पण खूप छान बनते तर डोसे याच्यावर. किती मस्त डोसा आणि कुरकुरीत एकदम झाले होते. जर तुमचे कुरकुरीत होत नसेल तर याच्यामध्ये 1 चमचा बेसन टाकायचं. आपण जेव्हा डोसे बनवतो त्याच्यामध्ये 1 चमचा डोसासाठी 1 चमचा बेसन टाकायचं या बॅटरमध्ये आणि पण नंतर छान हलवून घ्यायचं. तर तेव्हाही कडक होतात, नाहीतर मग असे कडक होत नसेल तर तुमचे. तर माझे तर खूप छान कडक झाले आहे. आणि मी इडलीचं बॅटर कधीही 3:1 असंच घेते. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची असते आणि 1 चमचा आपल्याला मेथी दाणा, असंच माझं प्रमाण असतं. जर तुम्हाला डोसे करायचे असेल तर 4 वाट्या घ्यायचे. तर असे माझे डोसे करून झाले आहे, इडली करून झाली आहे आणि छान इडली ही सॉफ्ट झाली आहे, छान जाळीदार झाली आहे. सगळेच छान झालं होतं. आवडीनं सगळ्यांनी खाल्लं की आपल्याला छानच वाटतं. तर खूप सॉफ्ट झाली आहे, तुम्हाला मी दाखवते किती स्पंजी झाली आहे, एकदम जाळी पडली आहे छान. तर अशा पद्धतीने मी इडली जेव्हा बॅटर बनवते तर असे जास्त प्रमाणात प्रकार करते, त्यामुळं मग सगळे आवडीनं खातात. तर इथेही मी वाढून दिला आहे. याच्यामध्ये मी स्पंज डोसा कसा बनवायचा तुम्हाला दाखवलं नाही, पण मी कसा बनवला आहे त्याचे फोटो मी टाकले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.